दिवसाची सुरुवात अशी बरोबर आपण आपल्या आता सध्याच्या काळामध्ये व्हॉट्सअप तयार झालेले आहे आणि बरेच लोक आपले 40 वर्षापूर्वीचे 50 वर्षापूर्वीच्या मित्रांना एकत्र करतात, गेट टुगेदर करतात, एकत्र वेळ घालवतात, एक दिवस आनंदामध्ये घालवतात. अशा प्रसंगी त्यांना हसायला सुद्धा येतं, रडायला सुद्धा येतं पूर्वीचे दिवस बघून. आपले जीवन ज्यावेळेस आपण मागे फिरून बघतो तो काळ जेव्हा आठवतो की किती कठीण काळ होता, परंतु तरीसुद्धा आता ह्या काळामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला आनंद होतो, पण त्याबरोबर ते दिवस आठवून दुःखही होतं, डोळ्यात पाणी येतं आणि असं आठवतं की किती कठीण दिवस होते ते. माझ्या ह्याच्यामध्ये मी जवळजवळ 12वीला जाऊपर्यंत माझ्याकडे सायकल नव्हती. 6 किलोमीटर चालत जायचं ट्युशनसाठी आणि असे दिवस होते ते. आणि काही जीवनामध्ये जर आपण बघतो काही ठिकाणी अनेक नैसर्गिक आपत्ती येते, जसं भूकंप येतो किंवा पूर येतो नद्यांना आणि सगळं घरच्या घरं वाहून जातात. त्यामध्ये काही चर्चेस मी बघितले की ते वाहून गेले किंवा ते पडून गेले, त्यांचा नाश झाला. आणि त्या मंडळीच्या लोकांनी एकत्र येऊन कष्ट करून पैसे कसेबसे साठवून एखाद्या झाडाखाली बऱ्याच वेळेस त्यांनी चर्च उपासना केली आणि नंतर ज्यावेळेस त्यांचं चर्च उभारलं गेलं त्यावेळेस ते आनंदाने गात होते, पण कित्येकांच्या डोळ्यामध्ये अश्रूसुद्धा होते. ते रडत होते की पूर्वीचे दिवस काय होते. परंतु तरीही देवाने आम्हाला त्या काळातही सांभाळलं, अशा कठीण प्रसंगामध्ये सुद्धा आम्हाला सांभाळलं. हा एक आनंदसुद्धा असतो, परंतु त्याचबरोबर आपल्याला ते दिवस आठवून दुःखही होतं आणि मनुष्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. बऱ्याच वेळेस आपले पापी जीवनसुद्धा असं असतं, आम्ही खूप पापी आहोत, पण पूर्वीचे दिवस आपल्याला आठवल्याने आज आम्ही जे परमेश्वराच्या सोबत आहोत, आमचे आजचे दिवस त्याच्या सहवासामधले किती आनंदाचे आहे. आम्ही आनंद करतो, उल्हास करतो, परंतु कधीकधी ते पापी जीवन आठवून देवाने आम्हाला कसं बाहेर आणलं, कशा प्रकारे आम्हाला सांभाळलं, हे ज्यावेळेस आम्ही आठवतो त्यावेळेस आमच्या डोळ्यामध्ये अश्रूसुद्धा येतात. आपण ज्यावेळेस देवाची स्तुती करतो ही भावना जी आहे ही आमच्या इतर लोकांना सुद्धा प्रेरित करते, कारण आमचा तो आनंद आहे, आमचा तो अनुभव आहे. आपण अश्रूंनी व आनंदाने देवाची स्तुती करतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे एज्रा ह्याचं 3रा अध्याय आणि 12वं वचन. एज्रा चॅप्टर 3 and verse 12. तेव्हा बरेच याजक, लेवी आणि पितृकुळातील प्रमुख अशा ज्या वृद्ध लोकांनी पूर्वीचे मंदिर पाहिले होते, त्यांनी आपल्या डोळ्यांनी ह्या मंदिराचा पाया घातलेला पाहिला, तेव्हा त्यास रडू कोसळले व त्यातले पुष्कळ हर्षभराने जयघोष करू लागले. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.